ओम नमो भगवते वासुदेवाय। कपिल महामुनी आपल्या मातेला भक्ती कशी करावी याचं रहस्य सांगताना म्हणाले की आत्मनश्च परस्यापि यः करोत्यंतरोदरम तस्य भिन्न दृशो मृत्युर्विदधे भयमुल्बणम। की जी व्यक्ती आपला आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये थोडासा जरी भेदभाव करत असेल, थोडंसं जरी अंतर पाहत असेल, तरी सुद्धा अशा भेददर्शी भक्ताला मी मृत्यूपेक्षा सुद्धा अतिशय उग्र भयंकर असं भय निर्माण करतो। वास्तविक सगळीकडे जर मी भरून राहिलेलो आहे, स्थिरचर व्यापुनी तो जगदात्मा दशांगोळे पुरवला असं पंतांनी एका ठिकाणी म्हटलंय। सगळ्याला व्यापून मी जर आणखीन 10 अंगुळे वर पुरलोय तर सगळीकडे मी आहेच, भरलेलोच आहे। मग माझ्यात आणि स्वतःमध्ये भेद करण्यात काय हशील आहे, काय अर्थ आहे? मग असा भेद करून जर कोणी भक्ती करत असेल तर त्याच्या ठिकाणी म्हणाले मी मृत्यू काय, मृत्यूपेक्षाही भयंकर असं उग्र भय निर्माण करतो। तेव्हा भक्ती जर करायचे तर अभिन्न दृष्टीने भक्ती करावी। प्रतिमा मूर्ती हे आलंबन आहे, हा आधार आहे। त्या सगळ्यांचं तात्पर्य भगवंताकडे जाण्यात आहे। तेव्हा भक्ती जर करायची असेल तर ती अभिन्न दृष्टीनेच करायला पाहिजे। याचे यावत सर्व प्राणीमात्रांबद्दल, भूतमात्रांबद्दल मैत्री भाव चित्तामध्ये अखंड ठेवून भक्ती करायला पाहिजे। जे आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत त्यांना त्यांचा योग्य तो मान दिला पाहिजे, त्यांच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे, त्यांचा यथोचित सत्कार केला गेला पाहिजे। आणि जे आपल्यापेक्षा खालच्या पायरीवर आहेत त्यांच्यावर आपल्याला कृपा करता आली पाहिजे। आणि कृपा हे आपलं कर्तव्य आहे, त्याचा जरी अधिकार असला तरी ते आपलं कर्तव्य आहे। तेव्हा आपण आपलं कर्तव्य भगवंताची पूजा या दृष्टीने व्यवस्थित केलं पाहिजे। आणि आत्मा आणि परमात्मा ह्याच्यामध्ये काही अंतर राखणं याचा अर्थ तिथे द्वैत आहे। आणि द्वैत आलं द्वितीयाद्वै भयम भवती, भागवतकारही म्हणतात, उपनिषदही सांगतात की दुसरा आला की तिथे भीती निर्माण होते। उदरभेदी भयम अतस्यात असं उपनिषद सांगतं। उदरवंतरं कुरुते अथ तस्य भयम भवती असं तैत्तिरीय उपनिषदात सुद्धा एक वचन आहे। व्यक्ती आणि परमात्मा, आपला आत्मा आणि परब्रह्म परमात्मा ह्याच्यात कुठल्याही प्रकारचं अंतर न ठेवता भगवंताची भक्ती करता यायला पाहिजे। आणि सगळे प्राणी मात्र, त्यांची शरीर, त्यांचे देह हे भगवंताचं घरच आहे। तेव्हा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याच्यामध्ये घर बनवून राहिलेला जो मी आहे त्या माझ्या परमात्म्याचं यथायोग्य दान, मान, मैत्रीपूर्ण व्यवहार आणि सर्वत्र समदृष्टीने पूजन केलं गेलं पाहिजे। याच्यानंतर कपिल महामुनी एक प्रकारची शिडी आपल्या समोर ठेवतात। शिडीची सर्वात खालची पायरी पावका आणि शिडीचं सर्वात उंचावरचं जे ठिकाण आहे, पावका आहे, पायरी आहे, ते ह्यात मधल्या मधल्या पायऱ्यांवर कोण कोण कसं आहे त्याचं वर्णन कपिल महामुनी आपल्या आईला करून सांगतायत की जीवाश्रेष्ठा ह्यजीवानां ततः प्राणभृत शुभे ततः सचित्ता प्रवरास ततश्च इंद्रिय वृत्तयः। की पाषाणादी अचेतनांपेक्षा वृक्षाचे जे जीव आहेत हे श्रेष्ठ आहे। वृक्षादी जे जीव आहेत
त्यांच्यापेक्षा सुद्धा श्वसन करणारे जे प्राणी आहेत ते श्रेष्ठ आहेत. श्वसन करणाऱ्यांमध्ये सुद्धा ज्यांच्या ठिकाणी मन आहे ते प्राणी उत्तम आहेत. आणि मन असलेल्या प्राण्यांमध्ये सुद्धा इंद्रियांच्या वृत्तीनं युक्त असलेले जे प्राणी आहेत ते अधिक श्रेष्ठ आहेत. जळी स्थळी काष्ठी पाषाणी भगवंतच भरलेला आहे. सामान्य दगड आणि एखादा कण जरी मातीचा दिसला तरी तो भगवंता वाचून कधीच नसतो. प्रत्येक ठिकाणी भगवंत ठासून भरलेला आहे. पण त्याच्यात सुद्धा काहीतरी तरतम भाव आहे. आणि तोच तरतम भाव कपिल महामुनी एका शिडीच्या रूपकातून आपल्या मातेला सांगतायत. मग आणखीन पुढे त्यांनी काय काय सांगितलं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.